झी 24 तास एक पाऊल पुढे। वाचनाच्या बाबतीत मुलांना त्यांच्या वयाला सजेसणी तितकंच सकस दिलं तर अशा पुस्तकांवर लहान मुलांच्या अक्षरशः उड्या पडतात। साधनाच्या बालकुमार दिवाळी विशेष अंकानं हेच सिद्ध केलंय। यावर्षी बालकुमार दिवाळी अंकासाठी आतापर्यंत तब्बल 3 लाखांची नोंदणी झाली आहे। हा आकडा 5 लाखांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। डॉक्टर अनिल काकोडकर, मिलिंद बोकील, भारत सासणे अशा मान्यवरांच्या सहभागातून साकारलेला मुलांबरोबरच प्रौढांनाही वाचायला लावणारा विशेष अंक तयार झालाय। साधनाच्या या अनोख्या साधनेविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्यामध्ये साधना साप्ताहिकातर्फे जो बालकुमार विशेषांक दिवाळीच्या निमित्तानं प्रसिद्ध केला जातो, प्रकाशित केला जातो, त्याची आत्तापर्यंतची नोंदणी ही 3 लाखांवरती गेली आहे। साधनाशी जोडली गेलेली मंडळी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सुरुवातीला संपादक विनोद शिरसाट आहेत। विनोदजी, जसं मी आत्ता आकड्यांमध्ये बोलत होतो, 3 लाख, 5 लाख, कदाचित आणखी पुढे जाईल, या सगळ्या आकड्याविषयी तुम्ही सुरुवातीला बोला। याची 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत या प्रकारचं यश मिळण्याची जी कारणं आहेत ती। पहिलं कारण तर उघड हेच आहे की या अंकाची किंमत अतिशय कमी आहे। फक्त 10 रुपयात 36 पानाचा आणि पूर्ण रंगीत बहुरंगी अंक आम्ही तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरित करू शकतोय। दुसरं बलस्थान, हा अंक आकर्षक सजावट आहे आणि त्याच्यातला जो आशय आहे, लेखनाचा दर्जा आहे, तो फार वरच्या दर्जाचा आहे। तिसरं, अतिशय सुलभ वितरण आहे। त्यातलाच एक भाग म्हणून साधनेचे संपादक डॉक्टर दाभोलकर यांचं असलेलं नेटवर्क ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे, त्याचा मोठा फायदा होतोय। आणि चौथं मेजर कारण, साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचा अंक हे गुडविल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे। तर ही 4 प्रमुख कारण आहेत। आपल्यासोबत राग जाधव सर आहेत। सर, म्हणजे तुम्ही अगदी हा अंक बघितल्यानंतर त्याविषयी बोलाल असं मला वाटतं, त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही। मुख्य म्हणजे हे जे बालकुमार साहित्य जे आहे मराठीमध्ये, त्याचे आधुनिक काळात ते आपण असं जनक म्हणू, ते म्हणजे साने गुरुजी। आणि साने गुरुजींचीच परंपरा साधना चालवत असते। त्याच्यामुळे कालोचित अशा प्रकारचं नूतनीकरण सगळ्या बालकुमार साहित्याच्या संदर्भातलं, म्हणजे बालकुमार साहित्याचा लेखक, वाचक, वितरक, प्रकाशक, ह्या सगळ्या घटकांना एक नवी दृष्टी, त्याच्यामुळे त्या बाल साहित्याच्या सगळ्या विश्वाला एक प्रतिष्ठा मिळते। आपल्यासोबत डॉक्टर दाभोलकर आहेत। डॉक्टर, अंक आपण आता पाहतो आहोत, तुम्ही म्हणताय की चव एका अर्थाने चवीच्या दिशेनं हे सगळं चाललंय, काय सांगाल याविषयी? नाही, मला असं वाटतं की साधनेचा सगळा जो पिंड आहे तो साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांनी घडवलेला आहे। त्यामुळे याचं मला निश्चित कौतुक आहे की कुठल्याही स्वरूपाची व्यावसायिक यंत्रणा न वापरता दरवर्षी वाढत मागच्या वर्षी 4,40,000पर्यंत त्याची विक्री झाली आणि अजून पूर्ण महिनाभर शाळा चालू असल्यामुळे आत्ता 3 लाखाचा टप्पा ओलांडला, म्हणजे 5 लाखापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न राहील। असा एक छानसा अंक बालकुमारांच्या हाती पडणं म्हणजे केवळ त्यांना वाचनानंद देणं नव्हे, तर एक संस्कारक्षम माणूस घडवणं, हे यातनं, हा अर्थ यातनं आपल्याला नक्कीच काढता येऊ शकतो। आणि त्यासाठीच हे जे काही प्रयत्न आहेत ते नक्कीच स्तुत्य म्हणावे लागतील। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।